आज हांव डेफिनेटली हावजान मेळटलो. तुमी जर पळयशात ही जी अशी बजेट आसा जी विकसीत भारत विकसीत गोंय 2037 स्वयंपूर्ण गोंय अशें केल्लें आसा. टोटल जर तुमी पळयशीत द बजेट आसा एक्सपेंडिचर अरावंड 28,000 crores आसा. दॅट इज डेफिनेटली फिस्कल डेफिसीट ऑफ अरावंड 4,000 आसा. आनी ही बजेट जर पळयशात बिकॉज इलेक्शन आसा म्हणून अशें फ्री बीज दिल्ले ना. पण म्हाका दिसता मुख्यमंत्र्याक आमच्या खुबशे लोकांच्या घराची काळजी पडली. जशें म्हजें घर तशें म्हजे फ्लॅट खुबशे फ्लॅट ओनर आसात तांचो सेलरीटूच जावंक ना रेजिस्टर. सो दॅट इज अ इशू बिटवीन द फ्लॅट ओनर बिल्डर एंड द लँडलॉर्ड. दुसरें म्हणजे दिव्यांग जे आसात ह्या दिव्यांगाक कितें जाता खुबशा आवय बापायन जांचे भुरगीं दिव्यांग आसतात तांकां कितें दिसता आपूण आसा जर आपूण ह्या भुरग्याक पळयतलो मागीर कितें म्हणून नॉर्थाक आनी सावथाक एक एक दिव्यांग घर करपाचें हें आसा. प्लस जांकां आर्टिफिशियल लिंब किंवा प्रोस्थेसीस आसा तांकां जो पयलो बजेट आसलो 40,000 तो आतां वाडयला अरावंड 1,00,000. प्लस जे GMCचे सीट आसले बींग अ डॉक्टर ते अरावंड 200 आसले सीट आफ्टर 12. ह्या वर्सा ते 200 वयल्यान 250 जाले. आयुष सेल आसा तो सेपरेटली केला. DDSYची पॅकेज आमची हे आसले DDSY ते अरावंड 4.5 लाख आसले त्या DDSYच्या कार्डाचे. ताचो तो रेज करून 6 लाख केला. म्हणजे कितें हेल्थाचेर काळजी घेता. तुमी जर एज्युकेशनान पळयल्यार मॅक्झिमम फंडींग केल्लें आसा. म्हणजे तो कॉलेज संकूल एकी कडेन दोना पावला म्हणा किंवा मडगांव म्हणा कळ्ळें तुका किंवा जी स्कुलां अपग्रेड करपाक जाय किंवा तांकां जे हे स्मार्ट बोर्ड कोडिंग हे सगळें करच्या खातीर तांच्या कडेन केल्लें आसा. मॅक्झिमम जो फंडींग केल्लो आसा तो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान केल्लो आसा आनी 5,000 कोटी सुमार केल्लो आसा. सो डेफिनेटली ताका फुडल्या काळात जे अंडरग्रावंड केबलिंग जातले 11 kV 30 kV मोठ्या हेतून जातले. सो त्याच्यामुळे आमकां एक बरी लायट मेळपाची म्हणजे जी आमची परत केन्ना केन्ना कशें आसता तर खास करून म्हज्या मतीन आमकां जी लायट मेळटा ती थिवीच्यान हांगा वता गोंय लामगांव वता. सो तो 33 kV पावसान बी जर कितें झाड पडलें जाल्यार ते मागीर डिस्टर्ब जाता. अशें जाल्लें आसा 1-2 7-8 वरां येना. सो अंडरग्रावंड केबलिंग केल्या काय हो इशू सॉर्ट आवट जाता. प्लस आमच्या लोकांक फुडल्या 25 वर्सां उदक मेळपाक जाय म्हणून जे हाका WRD सपोर्ट केल्लो आसा. मेन जर पळयशात स्वयंपूर्ण कित्याक म्हणटा हांव ही बजेट जाल्यार आमच्या भुरग्यांक जॉब मागच्या पेक्षा तुमी जॉब क्रिएट करा. तुमी एंटरप्रेनर जाया म्हणून जी सरकारान एक स्कीम काडल्या CMRY म्हणजे तातूंत कितें केलां तांणी जे लोन दितले आनी जर दिसलें एका भुरग्याक लोन दिलें आनी ताच्या भुरग्याक दिसलो 2 वर्सान आपलो धंदो चलना जाल्यार तो सरकार तिचेर इंट्रस्ट घेना. तो आसा तितलेंच लोन फारीक कर आनी कॅन चेंज द बिजनेस तुका जाता. सो अशे गोश्टीचे खुबशे जे केल्या म्हणजे बारीक गोश्टीचेर लक्ष दिना बारीक गोश्टीचेर फंडींग केला. सो ज्याच्यामुळे ही बजेट जर तुमी पळयशात एका एडिटरान सुद्दां धुरंधर 2 म्हटला म्हणजे एकदम स्मार्टली केला ना जाल्यार अशीच फ्री बी करूंक ना. देर आर मेनी पॉयंट आसा. आज डेफिनेटली हांव हें करतलो. हांव एकूच सांगूंक शकता ह्या बजेटीन जो आमचो एक्सायजाचो टॅक्स आसता तो खंय तरी आनीक वाडपाक जाय. देर इज लॉट ऑफ लिकेज ऑफ एक्सायज टॅक्स अशें म्हाका दिसता. तुमी आयकलाय आसतलें पेरिफेरी पूरच्यान जर अंदू एक्सायज टॅक्स वाडला म्हणजे आमकां गव्हर्मेंटाक जो टॅक्स येता तो एक टॅक्स एक्सायज येता स्टेटीचो ओन टॅक्स येता. सो तो जो आसा तो मातसो वाडपाक जाय बिकॉज आय फील देर इज अ डेफिनेट लिकेज आसा टॅक्स लिकेज. आनी एक विशय म्हणटा काळाचो लँड भायर काडप आनी कितें विशय पळय एक लक्षांत दवर म्हज्या मतदारसंघात अरावंड 35 लाख स्क्वेअर मिटर काडाची जागा आसा. बाबा कितल्याशाच लोकांची घरां काडाचेर आसा. आतां घरां आसा ओके. आतां काडाचे लँड जो काडला म्हणटा सो कोणी तरी बाबड्यान तुमी म्हाका एक सांगा लिगली केल्लें बरें काय इल्लिगली केल्लें बरें खंयची गोश्ट. सो कोणी तरी बाबड्यान लिगली एप्लाय केला की आपली म्हणजे म्हज्याच फॅमिलीन की आपली काडातली लँड भायर काड. हांगा कमर्शियल इस्टाब्लिशमेंट फार्म हावजां सरासर काडाचेर चल्ली आसात. म्हणजे सरकाराक ती टॅक्सय ना कांय ना आनी काडाचेर तो तरी कितें काडाचें म्हणटा आपले कायद्यान तुमी काडात आनी एप्लिकेशन घातलां आजून काडूंक ना. गव्हर्मेंट हॅज टू कन्सिडर. आनी काडाची जर लँड काडली जाणा न्हू 1 स्क्वेअर मिटरा फाटल्यान सरकाराक 100 रुपया 105 रुपया भरचे पडटा. सो सरकाराक कायद्यान काडलेल्या रेव्हेन्यू मेळटा. फुडें जर थंय स्ट्रक्चर मारलो जाल्यार सरकाराक रेव्हेन्यू मेळटलो. सो हें बरें जातलें न्ही वायट. हें जे इल्लिगल जे आतां फार्मां बी इतलीं चल्लां तें कितें आसा. सो आय एम स्ट्रॉंग कोणायक जर आपली काडाची लँड काडूं जाल्यार तेणें एप्लिकेशन घालचें काडा बोर्डाक. काडा बोर्ड जर एग्री करता जाल्यार फी सरकाराची पे करची आनी मागीर काडातून ऑर्चीड करचें आनी मागीर आपलें काम उलयता कन्वर्ट केला इलिगली केला दीस इज कायद्यान केला. आतां तशें जाल्यार
इल्ली तुमी वचून मतदारसंघात पळय बिचोले आनी मया अरावंड 5 लाख स्क्वेअर मिटर जागा आसा. म्हज्या मतदारसंघात 35 लाख स्क्वेअर मिटर जागा आसा. 3,525 हेक्टर इंटू 1 हेक्टर इज इक्वल टू 10,000 स्क्वेअर मिटर. म्हणजे पळयात कितकी जागा आसा ती. सगळी चडशी घरां आसा. सगळ्यांनी इल्लिगल घरां बांदल्या बद्दल म्हाजो काय कोणाचो इश्यू ना. हांव तर उलट सांगता सरकारान ज्यांची घरां बांदल्यात न्ही ती काळाची लँड काडून त्यांची घरां लिगलायज करची. तर आमचो मुख्यमंत्री सदांच म्हणटा म्हजें घर प्रत्येक मनशाचें घर आपल्या म्हणजे एक काय टेन्शन आसूं जालें. पण हे इल्लिगल जो हो धंदो करता तेचे लोक जोडटात. ही फार्मां आसा तेचेर इतले जोडटात. एनक्रोच केला. काडा लँड सरकारान एक्वायर केल्ली काडा लँडाचेर एक्वायर केला. हे सरकाराक फंड्सय ना काय ना. एक्शन तांच्यांनी आमी ऑलरेडी हो विशय तुमी जर लास्ट टायम पळयला जाल्यार हांव एसेंब्लीन उलयला. सो सरकारान हाचो सिरियस घेवन हाचेर सरकार सिरियस ना म्हणटा तुमी ह्या गजालीचेर. पळय सरकार कशें आसता सरकार घेता एक्शन तो डिमार्केशन बी करता बट इट इज लॉंग प्रोसेस. सरकार घेवपाक जाय सिरियस. सो कोणी तरी लिगली एप्लाय केला यू शूड वेलकम सर. एम्ब्युलन्स ना म्हणटा अडवल पालिकेकडे. सो आता कितें आसा एकीकडे जर ॲम्ब्युलन्स गेली सपोज मणिपुरान गेली आनी काय मुळगांव एक्सिडंट जालो ती पेशंटाक पावन आमचो अर्दे वर रावचें पडलें. एकूच आसा? म्हणजे विलेजीक एक आसा शहराक दोन आसा. म्हणजे एक आमची आजची CHCची आणि एक आजची 108ची. आता इमॅजीन ॲम्ब्युलन्स गेले कितें इमर्जन्सी कॅब शूड रीच विथीन 5 to 10 minutes. करेक्ट काय ना हाचेर एग्री जातात तुमी. सो त्या खातीर डेफिनेटली एक ॲम्ब्युलन्स जाय आमच्या. जर तुमी झाडाचेर उलयले पळय धारगळ हांगा कॅसिनो सिटीक झाडांच्यान वचून इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डा अंडर ती कॅसिनो सिटीक हाडपाक हें करता ते सरकार ते कितपत योग्य ते नाही अगेन अकॉर्डिंग टू मी ते घातलेले आसता काडा पळयला घातलेले. म्हाका म्हणजे म्हजें नॉलेज उलयलें लास्ट टायम अजून सरकारान म्हाका परमिशन दिवन फी करून हें करूंक ना. ते कशें आसा केस टू केस तिसऱ्या लोकांक समजून घेवंक जाय. कशें जाय आमकां लोकांकय समजून घेवंक जाय. तिसऱ्या आमदाराक हें करून कॉन्फिडन्सान घेवन आनी जर सगळे जर ते लोक बी जर पंतप्रधानाची योजना आसा जे इरिगेशन आनी एग्रीकल्चर प्रमोट करपाक जशें जर ते काडांच्यान काडून जो जमनीचो विनाश करून जे कॅसिनो सिटीक करतात ते योग्य आसा. हांव डेफिनेटली योग्य आसना म्हणना तेच सांगले. लोकांक घेवंक जाय स्थानीक पंचायतीक घेवपाक जाय स्थानीक आमदाराक घेवपाक जाय. जर आमकां खरोच जर बेनिफीट जातलें एम्प्लॉयमेंट क्रिएट जातलें सगळें जातलें जाल्यार म्हाजें एकूच कितें म्हणणें इल्लिगली करच्या पेक्षा काडा एरियेन लिगली केल्लें बरें. म्हजो विशय तुमकां कळ्ळा कितें म्हणटा ते. आज कितकेशेच काडा एरियेन इल्लिगली चल्लेले आसात धंदे. ते करच्या पेक्षा लिगली केल्ले बरें. कित्याक सरकाराक अक्षरशा टॅक्स लूज जाता अक्षरशः पैसे लूज जाता. हो जुगाराचो धंदो लिगली तो गांवांत काडप कितें अब्सोल्युटली बरोबर ना. अब्सोल्युटली बरोबर ना. हांव सांगता आतां ती कॅसिनो येतलो काय कितें हें आमकां खबर ना. तुमकां कळ्ळें डेल्टीन कॉर्प म्हणल्यार तेच 3.33 lakh has been notified to the Kala. It has been application has come. Government, I don't think government has given that permission. पण कॅसिनो ह्या अब्सोल्युटली बरोबर ना 100%. त्याच्या आणि हे ना कितें डाऊट ना त्याच्या बद्दल. ओके.